काहीच माहिती पुण्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर होत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। प्रलंबित कामकाजाचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळांनी, केंद्रांनी त्यांच्या स्तरावर राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सादर करण्याबाबत वारंवार कार्यालयाकडून व्हिडिओ कॉलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, तोंडी संदेशाद्वारे, लेखी पत्राद्वारे अशा विविध माध्यमांद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र त्याला विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे पुणे जिल्ह्याचे कामकाज प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आले। यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली। ज्या केंद्रातील शाळांची माहिती उपलब्ध होणार नाही, तसेच पोर्टलवर अपलोड होणार नाही, त्या विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि त्या शाळांचे मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले आहे। विद्यार्थी सुरक्षा माहिती पोर्टलवर अपलोड करणे, निपुण महाराष्ट्र मूल्यांकन 100% पूर्ण करणे, स्वच्छ आणि हरित विद्यालयांतर्गत माहिती भरणे, एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाचे फोटो पोर्टलवर अपलोड करणे, विकसित भारत अंतर्गत रजिस्ट्रेशन करणे, ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या 0 करणे, पुणे निपुण 100% पूर्ण करणे आदी कामे सद्यस्थितीत प्रलंबित आहेत। ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत।